नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच पालक. मी डॉक्टर विशाल खडसे, लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर, नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, बरेच विद्यार्थी पालक या अपेक्षेवर होते की कट ऑफ डेट ही कमी होईल. जो काही कट ऑफ आहे पर्सेंटाईल 5 असो किंवा 10% पर्सेंटाईल असेल, हा कमी होईल आणि आपल्याला ॲडमिशन मिळेल. पण आतापर्यंत वेट करून काही फायदा झालेला नाही, कारण की आतापर्यंत म्हणजे आजच्या डेटपर्यंत कट ऑफ हा कमी झालेला नाही. बरोबर आहे, 5% होण्याचे चान्सेस होते किंवा 10% होण्याचे चान्सेस होते मे बी. तर काल एक नोटीस आलेली आहे, NCSM कडून नोटीस आहे. जी काही कट ऑफ डेट आहे, कट ऑफ डेट म्हणजे जो काही ॲडमिशन शेवटची जी डेट आहे ॲडमिशन करण्याची UG आणि PG साठी, ती 23 तारीख दिलेली आहे. बरोबर आहे. जर एवढ्या लेट त्यांनी नोटीस काढलेली असेल, म्हणजे याचा अर्थ निश्चितच असा आहे की कट ऑफ हा 5 किंवा 10% कमी होण्याचे चान्सेस आहेत. ओके, आणि एकीकडे तो सुद्धा चान्सेस आहे आणि दुसरीकडे असाही चान्सेस आहे की फक्त परत रजिस्ट्रेशन ही चालू होऊ शकतात. जसं पंजाब असेल, MP असेल, कर्नाटका असेल. एखाद्या वेळेस जे काही कट ऑफ आहे रिड्यूस होणार पण नाही आणि होऊ पण शकते, एक दोन तर्फे असेल. या आपण असं का म्हणतोय की जर कट ऑफ त्यांना डाऊन करायचं असतं तर काल जी NCSMनी नोटीस दिली त्याच्यातच त्यांनी मेन्शन करून दिलं असतं की 5% किंवा 10% कट ऑफ रिड्यूस होऊ शकतो, पण त्यामध्ये तसं काहीही मेन्शन केलेलं नाही. ओके, तर यामध्ये चान्सेस 50-50 आहेत. 50% आहे की कट ऑफ डाऊन होऊ शकतो, पण एवढं आहे 100% की ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही किंवा जस्ट विद्यार्थी 113+ विद्यार्थी आहे, 113+ मार्क्स आहे, पण त्याला महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर ॲडमिशन घ्यायचं आहे कमीत कमी खर्चामध्ये, तर हो, त्या विद्यार्थ्यासाठी हा एक चान्स आहे. जो विद्यार्थी रिपीटला गेला होता किंवा ऑलरेडी रिपीट झालेला आहे, आता रिपीट करायचं नाहीये किंवा ॲडमिशन 100% पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांना हा एक परत चान्स मिळालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना 113+ स्कोअर आहे, जे क्वालिफाय आहेत, आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं आहे किंवा रजिस्ट्रेशन केलेलं नाही, पण अदर स्टेटमध्ये सुद्धा जाण्याची तयारी आहे कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या कॉलेजला, जिथं महाराष्ट्रातले 20+ जास्त विद्यार्थी हे महाराष्ट्रातली मुलं किंवा मुली आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी संपर्क करा, कमेंट करा आणि जे काय आहे डिस्क्रिप्शनमध्ये सर्व नंबर आहेत ते रीड करा, कॉन्टॅक्ट करा आणि तुमची शीट ही बुक करा. कारण की आज रात्री किंवा उद्यापर्यंत नोटीस येऊ शकते. एक तुम्हाला जसं मी सांगितलं 50% चान्सेस आहेत की कट ऑफ डाऊनही होऊ शकतो, पण 100% चान्सेस आहेत की परत रजिस्ट्रेशन प्रत्येक स्टेटचे चालू होणार आहेत आणि आपलं ॲडमिशन हे मार्गी लागू शकतं. ओके, जे विद्यार्थी 113च्या कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना कट ऑफ कमी झाल्याशिवाय काही पर्याय नाही आहे ॲडमिशनबद्दल. पण ज्या विद्यार्थ्यांना 113+ मार्क्स आहेत, SC ST OBC किंवा अदर कॅटेगरी ओपन EWS असेल, 144 मार्क्स असतील, अशा विद्यार्थ्यांना चान्स आहे की परत 100% रजिस्ट्रेशन ओपन होणार आहेत आणि ॲडमिशन होऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी संपर्क करावा. त्याचं ॲडमिशन हे व्यवस्थितपणे कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या कॉलेजला करून दिल्या जाईल. ओके, जर तुम्ही फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा बेनिफिट होईल. आणि 2026साठी यावर्षी जे विद्यार्थी नीट देणार आहेत, या विद्यार्थ्यांसाठी जी नवीन अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याला म्हणजे तुम्हाला जी काही अपडेट आहे ती पोहोचायला सुद्धा एकदम इझी होईल. ओके, इथं आज आपण थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.